जाऊया मैदानाच्या दिशेने. मॅच स्टार्ट होते. जबरदस्त मॅच ही देखील आपण पाहणार आहोत. सोनगिरवाडी वर्सेस शिवशक्ती सुरूर. लेफ्ट हँडेड बॅटर गौरव गवळी इज ऑन बॅटिंग मार्क. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती देखील फलंदाज रेडी आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅटची हलकीशी एज घेतली आणि त्यानंतर तो बॉल सरळ बॅकवर्ड रिजन मध्ये गेलाय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना, हे क्रिकेट दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय. बॅटिंग मार्क वरती जर फलंदाज पाहिला तर गौरव आहे. समोर बॉलिंग मार्क वरती अजय सपोणीची. आडवा बॅटनं स्ट्रोक खेळाय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एक सिंगल धावफलक 2 या धावसंख्येवरती. या वेळेसचा स्ट्रोक चांगला आहे. खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उंची. आउटसाइड द स्टंप ठेवण्याचा प्रयत्न आहे. वाईड बॉल. पंचांचा इशारा. जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये केली गेली. षटक क्रमांक 1 मध्ये 3 धावा धावफलकावरती. त्यावेळेस स्ट्रोक फसला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी. बॉल येत आहेत. काका सावंत त्या रिजन मध्ये शेवटपर्यंत बॉल पाहिला. त्यानंतर कॅच फिनिश करण्याचा प्रयत्न झाला. एफर्ट चांगले दिले काका सावंत यांनी, परंतु कॅच फिनिश करू शकले नाही. बॅकअप मिळाला त्यानंतर राहुल यांचा आणि धावफलक आता वधारतोय. 5 धावा धावफलकावरती. वेळेसचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप ठेवलाय. पॅचच्या फ्लो मधून तो बॉल निघून गेला आणि पंचांनी डॉट बॉल कळवलाय. वाईट बॉल कळवलेला आहे. 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ अचूक टप्पा डिलिव्हर करणं गरजेचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. ऑलराऊंडर कामगिरी करणारे खेळाडू निगडी संघासाठी अप्रतिम कामगिरी केली ज्या खेळाडूनं बॉलिंग युनिटमध्ये देखील खूप चांगलं प्रदर्शन आणि त्यासोबत बॅटिंगच्या माध्यमातून देखील खूप चांगला खेळ मैदानामध्ये केलेला निगडी संघाचे विकी भंडलकर इज द मॅन ऑफ द मॅच. आपल्याला आकर्षक टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात येईल. सुभाष शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते. सुभाष शेठ गायकवाड खेड या मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार दिला जाईल. त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार दिला जातोय आणि सुभाष शेठ गायकवाड खेड यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅच मधल्या मॅन ऑफ द मॅचच्या प्लेअरला टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात येईल. रोहित पवार मैदानामध्ये दाखल झालाय. राहुल बॉलिंग मार्क वरती आहेत. राहुल पवार याही खेळाडूंना खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. भरपूर स्पर्धा खास करून द्रविड हायस्कूल होम ग्राउंड आहे या ठिकाणी संपूर्ण सोनगिरीवाडी टीमच्या माध्यमातून स्पर्धा खेळल्या जातात. अमोल वाडकरचा खेळ पाहणं औत्सुक्याचं आहे. त्यासोबत आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अजय सुपोडीशी असेल,
त्यासोबत जर पहिलं मैदानामध्ये नितीन वाडकर सारखा खेळाडू आहे, राहुल पवार हाही घातकी खेळाडू आहे आणि विनायक या खेळाडूंवरती लक्ष आहे. शिवशक्ती सुरूर संघाचा विचार केला तर संपूर्ण संघ अमोल बांदल यांच्या नेतृत्वाखाली मैदानामध्ये नेहमी पाहायला मिळतो. रोहत मैदानामध्ये आहे, त्यासोबत आपण पाहतो अमित साळुंखे उपस्थित आहे, रहीस आहे, त्यासोबत आपण पाहतो अजय, त्यासोबत शुभम बोयटे, हे सगळे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असतात. पहा, मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट कंपल्सरी घालणं गरजेचं आहे, अन्यथा पेनल्टीला समोर जावं लागेल. नोंद घ्या, ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळेल तो टी शर्ट तुम्ही परिधान करणं गरजेचं आहे. वाईट बॉल येतोय, स्कोरर मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. इथं गौरव गवळी स्ट्रगल मध्ये आहेत. 9 धावा धावफलकावरती, 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती. शिवशक्ती सुरूर या संघाचा विचार केला तर अनेक स्पर्धा खेळण्याचा अनुभव याही खेळाडूंच्या गाठीशी आहे. खास करून कॉर्क क्रिकेटवरती बरंचसं कॉन्सन्ट्रेट केलं होतं लगातारचे 3 महिने. ज्या खंडाळा परिसरामध्ये कॉर्क बॉलवरती टुर्नामेंट होतात त्या टुर्नामेंटमध्ये सुरूर संघाच्या माध्यमातून प्रॅक्टिस किंवा कॉर्क क्रिकेटवरती कॉन्सन्ट्रेशन होतं, त्यामुळे टेनिस क्रिकेटचा प्रवास थोडा कमी होता. आता पुन्हा एकदा या हंगामामध्ये दिवाळी संपल्यानंतर टेनिस क्रिकेटकडे वळलेत आणि आता टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून खेळ या ठिकाणी कसा पुढे घेऊन जातील हे पाहायचंय. याही वेळेस स्ट्रोक खेळायचा आहे, प्रयत्न फसतोय. लगातारचे चांगले बॉल मैदानामध्ये हाताळत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राहुल पवार. ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, नो बॉलचा इशारा. पंचांची कोणताही वाद चालणार नाही. पंचांशी कोणताही आर्ग्युमेंट केलं जाणार नाही. चला, मॅच खेळाडू वृत्तीने स्टार्ट ठेवा. तीन बॉल झाले, 3. या वेळेसचा बॉल फ्री हिटचा, क्या बनाएंगे. सुपर हिट स्ट्राइक वरती रोहित आहेत. मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग हा स्ट्रॉंग झोन आहे या खेळाडूचा. आणि आता इथून पुढे जर पाहिलं, फ्री हिटचा बॉल सुपर हिट करून पुन्हा रिदम मध्ये येण्याचा प्रयत्न सुरूर संघ निश्चित करेल का. समोर यशवंत अर्थात सोनगिरवाडी सारखे खेळाडू आहेत आणि फ्री हिटचा बॉल हेलिकॉप्टर उडवलं लेग साइडला. व्हाट अ शॉट यार, जबरदस्त टोला, प्रहार चांगला. रोहित पवारच्या बॅट मधून आलेला पॉवर ऑफ पवार दाखवणारा मिड विकेट पार षटकार. पहिला षटकार येतोय आणि धाव फलकाला आकार देखील चांगला येतोय. 20 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. वाईपूर्वचे सगळे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या समोर एक हात करण्यात 2 हात करण्यासाठी सज्ज आहेत. कालचा हाफ जर तुम्ही आठवला, कालच्या दिवसाची संपूर्ण चर्चा आपण आज करणार आहोत. या वेळेस घुटना टेक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे, अगदी मन बनवलं होतं आणि त्यानंतर ऑन साइडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस टाइम स्ट्रोक झाला. पाकवट रिजन मध्ये एक डिक्लेरेशनची धाव मिळाली. खरं तर कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं ना आपण, तर कुणी विचार देखील केला नसेल की अशा प्रकारे सामने रंगतदार होतील. म्हणजे
एका बाजूला जर आपण पाहिलं वाई तालुक्यातल्या सगळे स्पर्धा होत्या, वाई तालुक्यातले खेळाडू होते, त्यासोबत जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करणारे खेळाडू होते. तर संपूर्ण जर मॅच पाहिली किंवा यावेळेस बॉल ऑन साईडला स्ट्रोक खेळला गेला, क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आहे, एक वन बाउन्स टू बॉल थांबवेल आणि त्यानंतर बॅकअप देखील चांगला मिळाला. अमोल वाडकर मैदानामध्ये चतुराई. खरं तर जर आपण पाहिलं ना तर एका क्षणाला असं वाटलं की महाराष्ट्रातले जे दिग्गज खेळाडू आहेत, डॉन प्रदीप न्यायनीते यांचा संपूर्ण सेट होता. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर ललित सारखा कट्टर गोलंदाज, दादू सारखी गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यासोबत सागर निकम जो खेळाडू साताऱ्याचा आंबेदरे गावचा आहे परंतु महाराष्ट्राचे दौरे करतो, तो खेळाडू होता. असे सगळे खेळाडू, या सगळ्या खेळाडूंचा सेट असलेली टीम, या टीमनं तेजस शिंदेच्या टीमला हरवलं. अर्थात संपूर्ण आकाश सोळसकर, बबलू असेल, त्यासोबत जर आपण पाहिलं तर खंडा तालुक्यातली स्टारकास्ट. त्यानंतर पुढे आल्यानंतर प्री क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये अनिकेत न्यायनीते हा खेळाडू विरुद्ध डॉन म्हणजे चुलत्या पुतण्यांची जुगलबंदी लागली. अनिकेत न्यायनीते एका बाजूला, दुसऱ्या समोरच्या बाजूला प्रदीप न्यायनीते, दोघे चुलते पुतणे आहेत. त्यांचे ते एकमेकांच्या समोर उभे टाकले. अनिकेत न्यायनीतीनं चुलत्याला अगदी संपूर्ण महाराष्ट्राच्या आयकॉन खेळाडूंना थांबवलं आणि पुढे जाऊन वाही तालुक्याच्या टीमनं तेजदीप 11नं त्या अर्थात अनिकेत न्यायनीतीला हरवलं आणि तेजदीप 11 कालचा हाफ क्लिअर करून बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेले आहे. म्हणजे प्रचंड ट्विस्ट पाहायला मिळाला. यावेळेस साकूट टप्प्याचा बॉल आहे, ऑन साइडला उडवलाय, टोला जबरदस्त आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी प्रहार चांगला रोहित पवार यांचा बेमिसाल अंदाज आपण पाहतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडू शांत होते. गौरव यांना लय मिळत नव्हती, सूरजला देखील जास्त काही खास करता आलं नाही, परंतु रोहित यांनी 2 षटकार खेळून सामन्याला जिवंत ठेवलंय. वेळेस आउटसाइड ऑफ स्टंप, इट्स अ नो बॉल. पिचच्या बाहेर बॉल डिलिव्हर केला गेला आणि त्यानंतर पंचांनी नो बॉल कळवलाय. धावफलक 29 या धावफलकावरती आणि पुढचा बॉल फ्री हिटचा. फ्री हिटला याआधी सुपर हिट केला होता, या बॉलवरती काय असेल कहाणी. यावेळेस स्ट्रोक फसला, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येईल का अजय सपोनिशी त्या रिजन मध्ये. हो हो हो, व्हॉट अ एफर्ट्स यार. कसलाही टच नाहीये बाउंड्री लाईनला. युट्यूबच्या माध्यमातून चेक केलं जाईल मेन स्क्रीन वरती. युट्यूब टीम मेन स्क्रीन, कुठलाही खेळाडू जाणार नाही, फक्त आणि फक्त राजू शिर्के आपण त्या रिजन मध्ये थांबा, कोणताही खेळाडू तिथे अलाउड नाहीये. सॉफ्ट डिसिजन पंचांचा, सेफली तो बॉल थांबवलेला आहे सीमारेषेच्या आतमध्ये, परंतु युट्यूब मेन स्क्रीन जवळ कोणताही खेळाडू जाणार नाही याची नोंद घ्या. फ्रीटचा बॉल होता, फक्त आणि फक्त षटकाराचा किंवा चौकाराचाच विषय आहे, त्यामुळे आपण तो खेळाडूचे पाय किंवा खेळाडूचा कोणता भाग किंवा बॉल स्पर्श झालाय का सीमारेषेला हेच पाहणार आहोत. बाकी कोणतेही कॅचचं अपील ग्राह्य धरलं जाणार नाही, नोंद घ्या. येस, खेळाडू विनंती आहे, पेनल्टीला सामोरं जावं लागेल. टी शर्ट परिधान केलेलं कोण आहे त्या रिजन मध्ये पहा.
येस, परफेक्टली सेफली तो बॉल थांबवलेला आहे. दोन धावांनी स्कोर कार्ड 31 या धावसंख्येवरती. फ्रीडचा बॉल होता, प्रचंड इलेव्हेशन मिळालं होतं, तो बॉल अप्रतिमरित्या थांबवला गेला. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये रंगलेले आहे. ओ रिव्हर्स, वा बाय वा, ग्लोरियस स्ट्रोक, द ब्युटी ऑफ टेनिस क्रिकेट. द स्ट्रोक इज मोस्ट ब्रिलियंट. रोहितचा बेमिसाल फटका आपण पाहिला. युट्यूबच्या माध्यमातून ही रील व्हायरल व्हायला काय हरकत नाही. अगदी पहिलाच वेळेस मन बनवलं. टप्पा पडण्याच्या आधी, अगदी गोलंदाजानं कोणताही स्टान्स घेण्याच्या आधीच हा खेळाडू राईट हँडेड बॅट्समन मधून लेफ्ट हँडेडच्या पवित्र्यात आला आणि रिव्हर्सचं मादक सौंदर्य, द ब्युटी ऑफ टेनिस क्रिकेट. रोहित पवारचा आज जबरदस्त स्ट्रोक आपण अनुभवला. स्टेप आउट झाले, स्लोवर वन पेश केला. मैदानामध्ये आपण पाहतो विजय वाडकर आहेत आणि 2 षटकार आल्यानंतर विजय यांनी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. या ग्राउंड वरती तुम्हाला असं व्हेरिएशन दाखवणं गरजेचं आहे. हो, यावेळेसचा बॉल देखील चांगला. 2 षटकार आल्यानंतर अमोल वाडकर यांनी इथं विजय यांना बूस्ट दिलं किंवा कॉन्फिडन्स दिला आणि त्यानंतर पुन्हा कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला विजय यांच्याकडून पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत, अनुभवी गोलंदाज. स्लोवर वन प्लेस केला, बॉलला सिंगल कंप्लीट केली जाईल. रोहित यांना माहिती आहे स्ट्राईक वरती शेवटच्या ओव्हरमध्ये राहणं गरजेचं आहे आणि म्हणूनच ओव्हर नंबर 4 मध्ये हा खेळाडू स्ट्राईक वरती असेल. 38 रन्स, 38 धावा धावफलकावरती. या ठिकाणी नक्कीच आपण पाहणार आहोत TNT ग्रुप ऑफ इन्फ्रा व्याहाळी यांच्याकडून देखील येणारं चषक आपण अनुभवणार आहोत. त्याही चषकाचं जे पॉम्पलेट आहे ते आपल्या वाई तालुका क्रिकेट संघटनेच्या ग्रुपवरती येईल आणि जे वाई तालुक्याचे जे बाहेर जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सांगेन, TNT ग्रुप ऑफ इन्फ्रा यांच्या माध्यमातून येणारं चषक व्याहाळी या गावामध्ये रंगणार आहे. त्याची डेट आणि सगळं पॉम्पलेट सविस्तर सांगितलं जाईल. धावफलक 38 धावा. व्याहाळी चषकाबद्दल आपण चर्चा करतोय. अनिता काकी शिवाजी थोरवे यांच्या स्मरणार्थ हे चषक 51,000 रुपयांचे कॅश प्राइज असणारी स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा आपल्या भेटीला येते 25 ते 28 तारखेला. यावेळेसचा फुल टॉस ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय आणि क्षेत्ररक्षक राहुलच्या आवाक्याबाहेर. नो बॉल प्लस षटकार. सुरूर, शिवशक्ती सुरूर यंगस्टर्सचा भरणा असलेला हा संघ आणि या संघाच्या माध्यमातून तो षटकार खेचला गेलाय. हो, यावेळेसचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप ठेवला गेला. त्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये तो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल, दीड धाव बॉल मैदानामध्ये पेश केला गेला. धावफलकाचा विचार केला तर 45 धावा धावफलकावरती आहेत. 45. यावेळेस स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे रोहित पवार नावाचा जलवा, रोहित पवार नावाचं वादळ शिवशक्ती सुरूर संघासाठी तारणहार म्हणून भूमिका बजावत असताना रोहित पाहायला मिळतोय. एका बाजूला गौरव एका चांगले साथीदाराच्या भूमिकेत आहे किंवा सलामीला आल्यानंतर फक्त आणि फक्त रोहितला तो रिदम दाखवतोय आणि त्यानंतर रोहित मात्र चांगल्या प्रकारचे स्ट्रोक एक्झिक्यूट करतोय. 51 धावा अर्धशतक साजरं होत आहे सुरूर संघाचं. हो, यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप, वाईट बॉल.
52 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही येणारे 4 बॉल महत्वाचे आहेत. पहिला नो बॉल आला, नो बॉल वरती षटकार आला, त्यानंतर एक पुन्हा एकदा याही वेळेसचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. अमोल वाडकर मला वाटतं विनायक आहेत आणि विनायकच्या हातामध्ये सेफली कॅच लँड झालाय आणि महत्वाचा फलंदाज देखील गारद झालाय. चला मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर रोहितचा वादळ किंवा अडथळा दूर केला. गोलंदाज आहेत अभिजित सावंत यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत, अर्थात अमोल बांदल. अमोल बांदल यांचा विचार केला ना तर लगातारची 2 दशक म्हणजे बुसर मला वाटतं 20 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव अमोल बांदल यांच्याकडे असेल. आणि लेदर क्रिकेटचीच नव्हे तर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून किंवा अनेक कॉर्क क्रिकेटच्या माध्यमातून देखील स्पर्धा खेळल्या गेल्या. वाई तालुक्याच्या टीममध्ये खेळत असताना पाहायला मिळालं. त्यानंतर आज गाववाईज क्रिकेट गावासाठी मैदानामध्ये आहेत आणि अमोल बांदल शेवटचे काही बॉल फेस करण्यासाठी रेडी आहेत. समोर अभिजित देखील तितकेच अनुभवी. यावेळेसचा स्कोर आपण पाहतोय 52 धावा आहेत. स्ट्रोक बॅकवर्ड रिजन मध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये धाव मिळते. 53 धावा धावफलकावरती लागतायत आणि कमबॅक काय आहे ते आपण पाहतोय. कारण या ओव्हरची सुरुवात नो बॉल न झाली, परंतु अभिजित यांनी जी काही गोलंदाजी केली ना निश्चित प्रभावित करणारी आहे. त्यानंतर रोहित यांना देखील थांबवलं. अमोल बांदल यांच्या विरोधामध्ये हा बॉल देखील चांगल्या प्रकारे देखना डिलिव्हर केला. यामुळे स्ट्रोक चांगला ऑन साइडला. विनायक त्या रिजन मध्ये कॅच पकडली. 2 महत्वाच्या विकेट घेऊन अभिजित यांनी आपली प्रतिभा सिद्ध केली. चला स्पीड अप मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. एकच बॉल मैदानामध्ये शेवटचा बॉल फेस करण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. धावफलक 53 या धावसंख्येवरती. डॉट बॉल, दीर्घ बॉल. त्रेपन्न धावा धावफलकावरती आहेत. मॅच जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. 24 बॉल आणि 54 ची गरज आहे.
चला स्पीड आपली मॅच स्टार्ट करून घ्या. आणि या ठिकाणी आपण पाहतोय सगळे खेळाडू उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं बावधन गावचे देखील लिजंड खेळाडू रॉबिन शिंदे देखील उपस्थित झालेले आहेत. आजच्या दिवसामध्ये क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची पर्वणी आहे. कारण आज जर तुम्ही पाहिलं ना तर आज निगडी सारखा मातब्बर संघ ओझरडे संघाला नमूनवर आलाय. त्यासोबत ही मॅच देखील तितकीच इंटरेस्टिंग आहे. त्यानंतर पांडे हाही संघ उपस्थित आहे. नायगाव सोळशी याही संघामध्ये प्रचंड ताकद आहे. बावधन सारखे खेळाडू, बावधन गावचं क्रिकेट दैदिप्यमान आहे आणि बावधनचे खेळाडू देखील उपस्थित आहेत. खानापूर स्टॉपचे उपस्थित आहेत. म्हणजे सगळ्या दिग्गज टीम आणि त्यांचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अनेक टीमचे खेळाडू अर्थात बोरगाव सारखे संघ आहेत. मानगणी खेळाचे टीम, त्याही टीम म्हणजे तिसरा हाफ देखील त्या 4 टीम आपण पाहणार आहोत. जबरदस्त मॅचेसचा या ठिकाणी आपल्याला आगाज पाहायला मिळतो. मानगणे, पसरणी, कुडाळ, बोरगाव ही तिसरा हाफ आपण अनुभवणार आहोत. आत्ता या ठिकाणी आपण पाहतोय यानंतरच्या मॅचचा टॉस. नायगाव सोळशी नागनाथ क्रिकेट क्लब वर्सेस पांडे. पांडे संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. सोळशी नायगाव आपल्याला विनंती आहे आपले संघनायक उपस्थित असणं गरजेचं आहे. विक्रम दरअसल आपलं देखील स्वागत आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. कुमारी अनुश्री राजीव शिर्के यांच्या जन्मदिनानिमित्त अगदी वाढदिवसाचं औचित्य साधून जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणे आयोजित क्रिकेट समाहा थरार. टॉस केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. अर्थात या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक राजू शेठ शिर्के यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. कॅमेरा टॉस या ठिकाणी आपण जर पाहिला तर पांडे आणि त्यासोबत समोर नायगाव या 2 संघांमधला टॉस झालाय. प्रथम टॉस जिंकल्यानंतर पांडे संघानं आपला डिसिजन पेंडिंग ठेवलाय. 5 मिनिटाचा अवधी असेल. मॅचकडे जाऊया. अमोल वाडकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती. जोपर्यंत हा खेळाडू आहे तोपर्यंत मॅचची दिशा काय असेल. अमोल वाडकरचा आगाज. पहिलाच बॉल जबरदस्त टोला आणि तो बॉल डीप लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे अमोल यांच्याकडून. जर आपण पहिला अष्टपैलू कॅटेगरीतले खेळाडू अर्थात सचिन मोहिते देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील स्वागत आहे. ज्या प्रकारे आपण पाहतो कालच्या मॅचेस इंटरेस्टिंग झाल्या, आज देखील तितक्याच इंटरेस्टिंग मॅचेस आहेत आणि याच ग्राउंडवरती अमोल यांनी याआधी जी काही खेळी केली होती ते आठवावी लागेल. समोर शिवशक्ती सुरूर देखील कसलेला संघ आहे. आखूड टप्प्याचा बॉल आणि तो बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग पार, सीमा पार. इथे तुम्ही एवढा वेळ द्याल किंवा अशा प्रकारचे बॉल हाताळाल तर अमोल वाडकर निश्चित हावी होईल. शॉर्ट पिच बॉल होता. पुरेपूर बॉलचा अंदाज घेतला, वेट केला, आपल्या रडार मध्ये आणला आणि स्क्वेअर लेगला पाठवला. 4 धावांसाठी 10 रन्स ऑन बोर्ड, 10 धावा. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा आकडा धावफलकावरती विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. षटक क्रमांक 1 मैदानामध्ये प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये, परंतु यावेळेस बॉल डिक्लरेशन झोन मध्ये जाईल. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर अशा रिजन मध्ये स्ट्रोक खेळण्यासाठी अमोल परिचित आहे. किंवा वाईचं ग्राउंड तुम्ही आठवलं, द्रविड हायस्कूलच्या ग्राउंडवरती अनेक स्पर्धा खेळलेल्या आहेत. होम ग्राउंडवरती या टुर्नामेंट खेळत असताना
थर्ड मॅन रिजन, फाईन लेग रिजन, लॉंग लेग, या परिस्थितीमध्ये अशा स्ट्रोक हा खेळाडू खेळत असतो आणि तोच स्ट्रोक मैदानामध्ये एक्झिक्यूट केला गेला. परंतु या ग्राउंडवरती तुम्हाला एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये बरेचसे फेरबदल केले गेलेत. यावेळेस जर आपण पाहिलं मिड विकेटच्या समोर अजय आणले, डीप लॉंगॉनला स्वतः रोहित आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती काका सावंत, बॉलिंग ट्रॅकवरती गौरव गवळी, किंवा या खेळाडूला 3G या नावानं ओळखलं जातं, गौरव गजानन गवळी. 3G बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. 11 धावा, 11 रन्स ऑन अ बोट, 12 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता, मेहनत करने से होती है हर मुश्किल आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेची ओव्हर आहे. खऱ्या अर्थाने या ग्राउंड वरती पॉवर प्लेचं षटक हाताळणारा गोलंदाज वाघाचं काळीज घेऊन मैदानामध्ये गोलंदाजी करत असतो. कारण तुम्ही जर पाहिलं ना तर मिड विकेटच आणि लॉंग ऑन एवढंच प्रोटेक्शन. आउटसाइड द लेग स्टंप, यस इट्स अ वाईट बॉल, एक्स्ट्रा धाव स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल. 13 धावा. गौरव यांचा विचार केला तर इन स्विंगर आणि आउट स्विंगर प्रॉपर पेच करत असतात. बॉल ज्यावेळेस डिलिव्हर करतात डावखुऱ्या हाताने त्यावेळेस फिंगर रोल करतात आणि बॉलला टर्न करण्याची क्षमता आहे. अमोल यांचा विचार केला तर ताकदवान स्ट्रोक खेळण्यासाठी जाणले जातात. हो, यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय, एक सिंगल मिळते पुन्हा एकदा. द्रविडवरती या बॉलवरती निश्चित तुम्हाला चौकार मिळेल, परंतु इथे तुम्हाला एकाच धावेवरती समाधान राहावं लागेल. 14 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिल्याचा संपला खेळ विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. 14 धावा. मॅच जिंकण्याचं इक्वेशन जर पाहिलं तर 54 धावांचं लक्ष. आणि बंटी या ठिकाणी आपण जर पाहिलं बंटी महांगडे या ठिकाणी आपण पाहतो स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. खूप चांगलं स्कोरिंग, प्रत्येक खेळाडूचं डिस्क्रिप्शन तुम्ही पाहू शकता. आणि डिजिटल स्कोरिंग मोहन हाताळत आहेत. त्यासोबत युट्यूबच्या टीम मध्ये प्रीतम लोखंडे आणि त्यांच्यासोबत भूषण फरांदे यांचं चांगलं काम. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही बॉल पाहू शकता. या मॅच मध्ये तुम्ही जर पाहिलं ना कालच्या मॅच मधलं देखील युट्यूबचं प्रक्षेपण खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. आणि आपल्या वाई तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की वाई तालुक्यातून हा चॅनल पुढे आलाय. स्पोर्ट ऑन लाईव्ह हा चॅनल पुढे आला. प्रीतम आणि भूषण यांचं चांगलं काम आपल्याला पाहायला मिळालं. त्यासोबत जर आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यातल्या स्पर्धा केल्या जातात कव्हर, आणि पूर्ण स्पर्धांमध्ये जीव ओतून कामगिरी केली जाते. म्हणूनच स्पोर्ट ऑन लाईव्ह यांची देखील वाई तालुक्यात चर्चात रंगलेले आहे. त्यासोबत आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती जर पाहिलं तर बाबू आलेत. बाबू यांचा विचार केला तर प्रचंड अनुभव आहे. आणि आता इथं तुम्हाला समोर देखील तितकंच तगडं आव्हान आहे. लेदर क्रिकेटचा बादशाह म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते काका सावंत घातकी फलंदाज आहेत. हो, त्याचं नव्हतं करण्याची क्षमता आहे या खेळाडूमध्ये. समोर बाबू देखील तितकेच अनुभवी. हो, यावेळेसचा बॉल ऑन साइडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. स्ट्रोक फसल्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली. गुड रनिंग बिटवीन विकेट. पंधरा धावा धाव फलकावरती. दोन्ही डगआउट जर तुम्ही पाहिले ना तर दोन्ही डगआउट अगदी प्रत्येक बॉल झाल्यानंतर स्ट्रॅटेजी बनवतायत. खऱ्या अर्थानं एका बाजूला जर आपण पाहिलं तर नितीन वाडकर टीम अँड ओव्हरऑल कंपनी, त्यामध्ये इब्बू बागवान यांचा सपोर्ट मिळतोय. विनायक त्या रिजन मध्ये आपण पाहतो अमोल आहेत. त्यासोबत आपण जर पाहिलं तर दर्शन देखील समोर सुरूर संघाच्या पाठीराखी देखील उपस्थित आहेत. विक्रम या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेस प्रॉपर वॉट शॉट यार, चाबूक स्ट्रोक. टप्पा पडला, वेट केला, त्यानंतर आडव्या बॅटनं समोर षटकार खेळण्याची ताकद वाई तालुक्यामध्ये कोणामध्ये असेल तो फक्त अमोल वाडकर. राईट हँडेड फलंदाज. अगदी चाबूक फटका आपल्याला पाहायला मिळाला. काही वेळेसचा बॉल ऑन साइडला हिट केला गेला आहे. बॅकवर्ड रिजन मध्ये हा सिंगल धाव मिळेल.
22 धावा धाव फलकावरती. काही वेळेसचा बॉल, व्हॉट अ शॉट यार. अमोल वाडकरचा शो आपण पाहतो. वन मॅन आर्मी संघासाठी आतापर्यंत अप्रतिम फटकेबाजी केली. 26 धावांमधली 1 धाव फक्त काका यांच्या नावावरती आहे, ती लेग बाईची. परंतु साथीदार म्हणून काका यांची भूमिका महत्वाची आहे. अमोल वाडकर यांनी चांगला खेळ पेश केलेला आहे, संपूर्ण संघाची एक हाती जबाबदारी घेत असताना. काही वेळेस आडव्या बॅटनं ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. अजय बॉल पर्यंत पोहोचतील आणि तो बॉल थांबवतील. 27. काही वेळेस आडव्या बॅटनं बॉल खेळला गेलाय. रईस त्या रिजन मध्ये बॉलला थांबवतोय. एक सिंगल कंप्लीट केली. बॉलिंग मार्क वरती बाबू आहेत आणि बाबू यांचं दुसरं षटक संपलं. धाव फलक टोटल 28 या धावसंख्येवरती. येणारे 12 बॉल आणि 26 ची गरज. 12 बॉल मध्ये 28 बनवलेले आहेत. 12 बॉल मध्ये 26 ची गरज. मॅच कुठेही गेलेली नाहीये. दोन्ही संघांसाठी मॅच ऑन आहे. एका बाजूला सुरूर संघ तर दुसऱ्या बाजूला सोनगिरवाडी संघ. दोन्ही संघातले मैदानाच्या आतमधले खेळाडू अर्थात आपण जर पाहिलं तर अमोल वाडकर जोपर्यंत आहे तोपर्यंत सोनगिरवाडी संघाच्या आशा पल्लवीत आहेत. विनायक सारखा खेळाडू मधल्या ऑर्डर मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. राहुल घातके आहे. अजय सपुनेशी जर पाहिलं तर बॅटिंग करू शकतात. त्यासोबत 5-6 नंबर पर्यंत बॅटिंग आहे सोनगिरवाडी संघाचे. अमोल हेही खेळाडू आहेत. तर समोर जर आपण पाहिलं ना तर समोर मैदानामध्ये गोलंदाजीचे विकल्प काय असतील. 12-28 बनवलेत. 12-26 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अजय यांना आमंत्रित केलंय. स्ट्राईक वरती काका आहेत. एकच बॉल आतापर्यंत फेस केलाय. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत आणि सामन्यांचा अनुभव आहे. 12 बॉल आणि 26 ची गरज. सुरूर संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. समोर जर आपण पाहिलं तर सोनगिरवाडी संघाचा विचार केला तर एक ओव्हर टार्गेट करणं गरजेचं आहे. क्या यही ओव्हर है. षटक क्रमांक 3 मध्ये सूरज मोहिते. सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ के निकलना होगा. हम आदम के बेटे हैं क्यों सोच रहा राह सरल होगा. संघर्ष जरूर सफल होगा. संघर्ष करणं गरजेचं आहे. 12 आणि 26 ची गरज. हो पहिलाच बॉल इट्स अ नो बॉल कॉल प्लस पुढचा बॉल फ्री हिटचा. सूरज यांच्याकडून वेगवान ॲग्रेशन दाखवलं जाते मैदानामध्ये आणि 2 धावा तर आलेल्या आहेत. समीकरणामध्ये चेंज झाला. 12 बॉल जसेच्या तसे शिल्लक राहिले आणि आता 26 च्या ऐवजी बनवावे लागतील 24. म्हणजे पुढचा बॉल देखील फ्री हिटचा. एक बॉल काय करू शकतो किंवा मॅच कशा प्रकारे कॉन्फिडन्स बूस्ट करू शकतो. काका स्ट्राइकिंग एंड वरती क्या फ्री हिट को बनाएंगे सुपर हिट. हो सुपर हिटचा बॉल होता. फ्री हिटचा बॉल होता. रनआउटची संधी. फ्री हिटच्या बॉल वरती रनआउटची संधी होती. संधी फसली अमोल यांच्याकडून. निश्चित अमोल वाडकर नाराज आहे आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय मैदानामध्ये प्रचंड रंगत किंवा प्रेशर आहे दोन्ही खेळाडूंवरती. खास करून जर आपण पाहिलं तर विकेट पणाला लागली होती. 31 धावा धाव फलकावरती. इक्वेशन व्हॉट अ मॅच. प्रत्येक बॉल नंतर यावेळेस समोरचा बॉल अमोल वाडकरच्या रडार मध्ये. एकल का इशारा आहे. एकल का सूरज तुम्हारा है. अगदी आपण पाहतोय आसमानी टोला मैदानामध्ये फेस केला. डीप लॉंग ऑनच्या बाहेर खूप दूरवरती बॉल फेकून दिला. 6 धावांसाठी
जबरदस्त टायमिंग, जबरदस्त स्ट्रोक. हो, यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. यस, इट्स अ वाईट बॉल. 38 धावा धावफलकावरती. अमोल वाडकर यांचा विचार केला ना तर ओव्हर पिच बॉल किंवा जे बॉल आपण पाहतो बॅट समोरचे आहेत ते अजिबात सोडत नाही, तयार असतात कायम त्या बॉलवरती. हो, याही वेळेस बॅट स्विंग पहा समोरच्या दिशेनं पाहायला मिळाली आणि डॉट बॉल येतोय. सूरज यांचं कमबॅक. 38 धाव संख्या आहे. अजूनही शर्यत संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. मॅच कुठेही गेलेली नाहीये. सुरू संघाला देखील कमबॅक करण्याची संधी आहे. फुल टॉस वरती मात्र स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकले नाहीत. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होणार नाही. इथं काका सावंत बॅक टू पवेलियन. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये दाखल होतील राहुल पवार. न्यू बॅटर मोहन. किती करायचंय किती इक्वेशन आपण पाहतोय. 8 बॉल आणि 15 ची गरज आहे. एक चांगला बॉल हाताळणं गरजेचं आहे. हो, परंतु इथं आपण पाहतोय अमोल वाडकर, द शो ऑफ अमोल वाडकर. अमूल्य खेळी मैदानामध्ये वन मॅन आर्मी, वन मॅन शो. जबरदस्त टायमिंग, जबरदस्त बॅटिंग केली गेली आहे आणि धाव फलक संघाचा जाऊन पोहोचतोय 45 या धावसंख्येवरती. येणारे 7 बॉल आणि 9 ची गरज आहे. कृष्णामाई स्टेडियम पसरणी गावचा जर इतिहास पाहिला, यावेळेसचा बॉल प्लेस केला. सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. सेन्सिबल खेळ मैदानामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर आता 6 बॉल आणि 7 ची गरज आहे. दोन धावा घेतल्या जातील. प्लेअरचा टच झाला आणि त्यानंतर बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेला. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. पहा 6 धावांची गरज आहे. अमोल वाडकर यांना अर्धशतकासाठी 7 ची गरज. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती करेक्शन केलं जात आहे. किती पाहिजे? 7 धावांची गरज आहे आणि अमोल यांना अर्धशतकाला देखील 7 धावांचीच गरज आहे. यावेळेचा शोक बसलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येईल का? डाऊन दी बॉल आणि कॅच लपकली. अमोल बॅक टू पवेलियन. 43 धावांची खेळ करून क्या मॅच कन्वर्ट हुआ है? जरूर हुआ है. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती येईल आणि तो नवीन बॅटर प्रेशर घेऊन सुद्धा येऊ शकतो किंवा प्रेशर असेल या खेळाडूवरती. अमोल मैदानामध्ये पुरेपूर सेट होता. अशा परिस्थितीमध्ये मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. तो प्रयत्न फसला आणि तो प्रयत्न फसल्यानंतर आता अजय बॅटिंग मार्क वरती रेडी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 4 बॉल आणि 7 ची गरज. शिवशक्ती स्वरूर पुन्हा एकदा हौसले बुलंद ठेवण्याची गरज आहे. अजूनही शेवटच्या बॉलवरती डिक्लेरेशन झोनची 1 धाव आठवत असेल.
कारण त्या एका धावेनं कॅल्क्युलेशन बदललं असतं की या आधीच्या ज्या मिसफिल्डच्या धावा होत्या त्याही आठवत असतील. अजूनही मॅच कुठे गेलेली नाही. अमोल बाद झालाय आणि आता 4 बॉल 7 ची गरज असताना दोन्ही संघांसाठी मॅच झाली ऑन. एक चांगला बॉल हाताळणं गरजेचं आहे सुरूर संघासाठी. अजय सपोनिशी मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज. सोनगिरवाडी वर्सेस सुरूर. व्हॉट अ मॅच. 4 बॉल आणि 7 ची गरज. चेस घेतली बॅकवर्ड रिजन मध्ये. बॉल चाललाय. एक डिक्लेअर धाव मिळेल. पंचांचा इशारा येतोय. 3 बॉल 6 ची गरज. व्हॉट अ मॅच. अजय सपोनिसी बॅटिंग मार्क वरती. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे कंपल्सरी चेस करावंच लागेल. 3 बॉल आणि 6 ची गरज आहे. जबरदस्त मॅच. कुटप्पाचा बॉल आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅट फ्लो मधून बॉल निघून गेलाय. क्या मैच कन्वर्ट हुई है. जरूर मैच में हुआ है ट्विस्ट. व्हॉट अ मॅच. आता 2 बॉल आणि 6 ची गरज. कुणी विचार देखील केला नसेल इतकी मॅच फिरलीये. 2 बॉल आणि 6 ची गरज. कुणी विचार देखील केला नाही असा पुरेपूर युटर्न मॅच ने घेतला. अमोलची विकेट आली आणि त्यानंतर सहज साधी मॅच अवघड होईल का. हो यावेळेस बॉल ऑन साइडला खेळायचा आहे. वाईट बॉल येतोय. 2 बॉल अजूनही आहेत. 5 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. शिवशक्ती सुरूर की सोनगिरवाडी. सोनगिरवाडी की शिवशक्ती सुरूर. आता हृदयाची धडकने वाढलीत. धड 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 वाढलेले आहे. 2 बॉल आणि 5 बॉल धावांची गरज. हा बॉल महत्वाचा आणि इथं बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव बॉल आलाय. विकेट सॅक्रिफाईस होते. मॅच फिरली का. जरूर फिरली. हो 6 बॉल 7 वरून मॅच आली आहे 1 बॉल 5 वर. लास्ट बॉल ऑफ द मॅच. अजय सपोनिशी आतापर्यंत संघासाठी खलनायक जरूर आहेत परंतु नायक होण्याची देखील संधी आहे. तुमच्याकडे आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल आणि 5 ची गरज. सामन्यानं घेतला पुरेपूर युटर्न. सगळे प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय. शिवशक्ती सुरूर 3 ओव्हर पर्यंत खांदे पूर्ण झुकले होते. मान खाली होती आणि आता 4थ्या ओव्हर मध्ये बूस्ट पहा. 4थ्या ओव्हर मध्ये शिवशक्ती सुरूरचा कॉन्फिडन्स वाढलाय कारण 6 बॉल 7 ची मॅच आली. 1 बॉल 5 वर. अमोल वाडकरची विकेट अजूनही आठवत असेल अमोल यांना. मॅच कुठून कुठे फिरली आहे पहा. लास्ट बॉल अजूनही अजय सपोनिशी यांच्याकडे संधी आहे. 1 बॉल आणि 5. प्रॉपर मिडल करणं गरजेचं. सुरूर की सोनगिरवाडी. लास्ट बॉल आणि हो बॉल. जबरदस्त टोला. जो खेळाडू खलनायक होता तो झालाय नायक. अजय सपोनिशीचा परफेक्ट ब्लास्ट मैदानामध्ये डीप लॉंगॉनच्या बाहेर. सरड्यापेक्षा भयानक खेळ कुठला आहे तर क्रिकेटचा आहे. कधी रंग बदलत असतो आणि रंग कसा बदलला पहा. एका क्षणाला असं वाटलं सोनगिरवाडी सहजरित्या मॅच जिंकेल. त्यानंतर कमबॅक केलं सुरूरनं. पुन्हा एकदा हातातून घास निसटला. घशातनं घास काढून घेतला सुरूर संघाच्या सोनगिरवाडीच्या अजयनं. जो खेळाडू खलनायक होता तो नायक ठरलाय. पांडे संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय कळवलाय.